वरबाडे येथील ढगफुटी पावसामुळे शेतकऱ्यांची शेतीमालाचे व जनावरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान, तर अद्यापही 24 घंटे होऊन देखील प्रशासनाने दखल न घेतल्याने शेतकरी चिंताग्रस्त। महाराष्ट्रामध्ये गेल्या महिन्यापासून सतत मुसळधार व जोरदार स्वरूपाचा गारा पाऊस वारा होत असून त्यामध्ये प्रचंड प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे नुकसान होत आहे। त्याच अनुषंगाने चांदवड तालुक्यातील दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास मुसळधार व ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची शेतात लावलेले कांदे, सोयाबीन, मका व जनावरे यांचे अतोनात नुकसान झाल्याची माहिती सुभाष जाधव वरबाडे शेतकरी संजय मुरलीधर जाधव यांनी दिली। त्यामध्ये गट नंबर 15 शहाजी बिलू जाधव यांचे कांद्याचे प्रचंड नुकसान झाल्याचे दिसून येत आहे। संजय मुरलीधर जाधव यांची सोयाबीन 1 एकर तसेच शेतातील विहीर हे देखील मातीने बुजून गेले आहे। तसेच अक्षय खंडू जाधव यांची गाय पाण्यामध्ये वाहून गेल्याने मृत्यू झाली। मात्र सुदैवाने मानवी जीवनाची कुठलीही हानी झाली नाही असे शेतकऱ्यांनी सांगितले। महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये मुसळधार पाऊस होऊन जागोजागी नुकसान होत आहे। शेतीचे नुकसान होत आहे, घरांचे नुकसान होते, झाडाझुडपांचे नुकसान होत आहे। मात्र काल नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील वरबाडे या ठिकाणी 3:30 वाजेच्या सुमारास प्रचंड असा मुसळधार पाऊस पडला आणि त्या मुसळधार पावसामध्ये शेतकऱ्यांची अंतर्नात नुकसान झालेले। माझ्या पाठीमागे बघताय संपूर्ण शेतकऱ्यांची जी लावलेले कांदे आहे ते कांदे संपूर्ण हे वाहून गेलेले आहे। त्याचप्रमाणे गावामधील काही शेतकऱ्यांचे जनावर गेलेले आहे, काही शेतकऱ्यांचे सोयाबीन असेल, कांदे असेल, असे अनेक प्रकारचे या ठिकाणी जवळजवळ 12 ते 13 हेक्टर जमिनीची लागवड केलेले कांदे असेल, सोयाबीन असेल, या पिकांचे नुकसान झालेले आहे। माझ्यासोबत काही शेतकरी येथे बोलण्यासाठी आहे, त्या शेतकऱ्यांशी संपर्क साधून दादा काय सांगाल तुम्ही? काल तुमच्या गावात पाऊस झाला, काय नुकसान झाली? काल आमच्या गावामध्ये 3:30 वाजेच्या दरम्यान ढगफुटी झाली। त्या ढगफुटीमध्ये 3.5 रोडग्यावरून खूप पाणी आलं आणि त्या पाण्याने शेतकऱ्यांचे आमचे कांदे वाहून गेले, गाई वाहून गेल्या, सोयाबीन वाहिली, खूप नुकसान झालं। आणि मागच्याही वर्षी असंच नुकसान आमच्या गावामध्ये झालं होतं। आता याही वर्षी तीच आपत्ती आमच्यावरती आली पुन्हा। शासनाने याची काहीतरी दखल घेतली पाहिजे, आम्हाला काहीतरी नुकसान भरपाई मिळाली पाहिजे त्या अनुषंगाने। त्याचप्रमाणे या ठिकाणी शेतकऱ्यांनी एक झालेल्या नुकसानीचं व्यथा मांडल्या। त्यांनी सांगितले का गेल्या वर्षी देखील आमच्या या ठिकाणी नुकसान झालेले होते आणि या वर्षी सुद्धा कांदे असेल, जनावरे असेल, अनेक प्रकारचे झाडांची यांची नुकसान झालेले आहे। कारण समोर या डोंगरावर भयानक असा मुसळधार पाऊस पडला आणि त्या मुसळधार पावसामुळे या नाल्यातून संपूर्ण माझ्या पाठीमागे बघता संपूर्ण ही नाला आहे, या नाल्यातून संपूर्ण पाणी आलेलं होतं आणि या पाणी आल्याच्या नंतर इथे जे कांदे लावलेले होते, कांदे असेल, सोयाबीन असेल, काही मक्का असेल, पण जनावर असले हे सगळे वाहून गेलेले आहे। शेतकऱ्यांचे अंतर्नात नुकसान झालेले आहे। त्यासाठी शासनाने यांच्या या गावकऱ्यांकडे यांची ज्यांची नुकसान झाली याची त्वरित पंचनामे करून त्यांना काहीतरी मदत व्हावी अशी त्यांची मागणी आहे। DJ महाराष्ट्र न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड। तर या सर्व घटनेचा प्रत्यक्ष जाऊन आढावा घेतला DJ महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक देविदास जाधव यांनी। DJ महाराष्ट्र न्यूजसाठी मुख्य संपादक देविदास जाधव, चांदवड।